नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियांकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण व्हेज पिझ्झा कसा बनवायचा पाहूयात। चला आता आपण रेसिपीकडे वळूयात। आज सर्वात आधी एका प्लेटमध्ये 1 वाटी मैदा घेणार आहोत। 1 वाटी इतका मैदा घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण 2 चम्मच दही घेणार आहोत। 1 वाटीला 2 चम्मच दही घ्यायचं आहे। मस्त असं 2 चम्मच दही घ्यायचं। त्यानंतर आपण अर्धा चम्मच साखर आणि थोडासा खाता सोडा, खाण्याचा सोडा तो वापरणार आहोत। तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं टाकून पाण्याच्या साहाय्याने मस्त असा घट्ट गोळा मळायचा आहे। थोडंसं मीठ पण टाकणार आहोत, थोडंसं टाकायचं आहे आणि पाण्याच्या साहाय्याने मस्त असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा असा घट्ट करायचा आहे कारण तो नंतर आपोआप हे होतो, त्यामुळे ना घट्ट गोळा माझा असं मस्त आपला गोळा मळून झालेला आहे। आता आपण असं मस्त मळू घेऊन त्याला एका वाटीमध्ये ठेवणार आहोत। मस्त असं मळून झालं। आता एका वाटीमध्ये ठेवून प्लेट झाकण ठेवून 3 तासासाठी आपण ठेवणार आहोत। मस्तला 3 तास मैद्याचं पीठ भिजून झालेलं आहे। मस्त असं एका प्लेटमध्ये घेऊन आपण त्याला मळू घेऊन असा मस्त असा गोल उंडा करून त्याची चपाती लाटून घेणार आहोत। पिझ्झा बेस लाटायचा आहे। पिझ्झा बेस कसा असतो माहिती आहे तुम्हाला, खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, असा मध्यम आणि जाडच असतो पिझ्झा बेस। जाड ठेवायचा आहे बघा, अशा प्रकारे जाड ठेवायचा आहे। मस्त असा जाड लाटून झाला आहे। आता त्यावरती आपण सुरीच्या साहाय्याने मस्त असे छिद्र करून घेणार आहोत। असे छिद्र करून घ्यायचे आहे। आपला तवा पण मस्त असा कडक गरम झालेला आहे। आता आपण तवा चांगला गरम झाला आहे, त्यावरती तो पिझ्झा बेस टाकणार आहोत। तवा चांगला गरम झाला ना, मग त्यावर तेल टाकून गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला पिझ्झा बेस भाजायचा आहे। मस्त असं तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आणि हा पिझ्झा बेस त्यावर टाकायचा आहे। आता बघा तुम्ही पिझ्झा बेस केवढा दिसतोय आणि झाल्यावर कसा दिसेल। मस्त असा प्लेटने झाकून मस्त 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत एकीकडे स्वीट कॉर्न वाफायला टाकूत। आपला पिझ्झा बेस पण चांगला झाला असणार आहे खरपूस भाजून। आता आपण पाहू बघा केवढा होता आणि कसा झाला आहे, फुगला आहे पण टम्म असा। मस्त असा आपला खरपूस एक साईड भाजली आहे। आता गॅस बंद करून आपण पिझ्झा बेस खाली घेणार आहोत। त्यावरती जे भाजलेली साईड आहे त्यावरती मस्त असं गावरान तूप लावून घ्यायचं आहे। सगळीकडे गावरान तूप लावायचे आणि मस्त त्यावर 2 चम्मच पिझ्झा सॉस टाकणार आहोत। 2 चम्मच पिझ्झा सॉस आणि 2 चम्मच मेयोनीज सॉस टाकणार आहोत। मेयोनीज व्हेज सॉस हा टाकायचा आहे 2 चम्मच। मस्त चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। असं सगळीकडे लागलं पाहिजे, असं चांगलं पसरून घेणार आहोत। मस्त असं पसरायचं आहे। अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भेटतील। मस्त आपला असं सगळीकडे पसरून झालेला आहे। सगळीकडे असं लावून घेतल्यानंतर आपण त्यावरती चीज किसून टाकणार आहोत। थोडंसं असं चीज किसून टाकायचं आहे। मस्त असं चीज किसून टाकलं आहे। आता आपण काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे आणि वाफळलेले स्वीट कॉर्न, मस्त असं कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो आणि स्वीट कॉर्न हे असं मस्त सगळं त्यावर टाकायचं आहे। अशा भाज्या लावून घेतल्या सगळ्या, मग त्यावरती स्वीट कॉर्न टाकणार आहोत। स्वीट कॉर्न टाकून मस्त असं अजून भरपूर असं चीज टाकणार आहोत किसून। सगळीकडे टाकायचं आहे चीज। चीज असं भरपूर वापरायचं आहे, त्यावेळेसच आपला पिझ्झा छान दिसतो। चीज जास्त असलं ना पिझ्झा अजून छान लागतो खाण्यासाठी। मस्त असं चीज टाकून झालेलं आहे। आता आपण हे 5 ते 7 मिनिटासाठी परत गॅसवर ठेवणार आहे। खालचा भागही भाजतो आणि हे पण शिजतं। मस्त आपला पिझ्झा 5 ते 7 मिनिट असा वाफळलेला आहे। बघा किती छान आपला पिझ्झा झाला आहे। मस्त असा पिझ्झा झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊ। मस्त असं प्लेटमध्ये काढले, बघा किती छान झाला आहे। मस्त असं त्याला आपण आता कट करून घेऊयात।
असं कट करून घेतलं. आता तुम्हाला एक साईड दाखवते मी त्याची कशी झाली आहे. एक भाग काढून बघा किती मस्त असा आपला पिझ्झा झाला आहे, स्पंजी आणि मस्त असा खरपूस पण भाजला आहे खालची साईड पण. असा पिझ्झा एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता. थँक्यू.